नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण पाहत आहोत की आता हा भरतीचा टप्पा पूर्ण होत आहे आणि पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल चालू आहे. कारण गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहत आहोत जवळपास 18,000 प्लस जागांची माहिती सोशल मीडियावर येत आहे. त्यामध्ये 12,700 पेक्षा जास्त पदं हे महाराष्ट्र पोलीससाठी आणि बाकीचे जे SRPF असेल तर SRPFला जवळपास 3,500 ते 4,000 पदांपर्यंत SRPFचे पदं आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही कारागृह आणि ड्रायव्हर असेल यामध्ये सुद्धा भरघोस पदं ह्यावेळेस दिलेली आहेत. आणि या अशा मेगा भरतीसाठी आपण सर्वांनी सज्ज राहणं गरजेचं आहे. कारण का की भरती काही एका दिवसात होता येत नाही. त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवस आपल्या प्लॅनिंगनुसार आपल्याला एक सेकंद हा टायमिंगमधला कमी करावा लागतो. आणि मित्रांनो, जसा दिवस वाढत जातात तसा आपला भरतीचा आणि आपला जो काही संबंध आहे हा जवळ येत जातो. कारण का त्यामुळं वेळ कसा जात आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. परंतु आपण म्हणजे प्लॅनिंगसुद्धा त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. जवळपास सर्वच्या सर्व युवक हे परत भरतीला कामाला लागलेले दिसत आहेत. कारण प्रत्येकाचं स्वप्न हे वर्दी मिळवणं आहे. त्यासाठी वर्दीसाठी वाटेल ते करायला आजचा युवक हा तयार आहे. कारण का ही इथं उभी राहिलेली तरुणाई जी दिसत आहे ही तरुणाई हे कुठल्या शहरातील नसून, कुठल्या एखाद्या मेट्रो सिटीतील नसून, हे गाव, तंडा, वस्ती, वाड्या अशा या दुर्गम भागातून आलेले आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी कुठंतरी आपल्या पूर्णपणे सुखांची किंवा आपल्या जे काही हे आहेत ऐशोआराम आहे याची आहुती देऊन आज हे इथं आपल्याला सकाळी 5 वाजल्यापासून ग्राउंडवर प्रत्येक इव्हेंटसाठी झगडताना दिसत आहेत. मग तिथं PT असो, गोळाफेक असो, 100 मीटर असो किंवा 1600 मीटर असो, या प्रत्येक इव्हेंटला पूरक लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत या करण्यासाठी ही मंडळी गेल्या सकाळी 5 वाजल्यापासून ग्राउंडवर तैनात असते. आणि अशाच यांच्या कंटिन्यू म्हणजे सरावामधून यांना 1600 मीटरचा जो टायमिंग आहे तो स्टेप बाय स्टेप यांचा कमी केला जातो. कारण का एका दिवसात कुठलीही गोष्ट होत नसते. त्यासाठी एक प्लॅनिंग लागते आणि ती प्लॅनिंग जर तुमची चांगल्या पद्धतीची असेल तर तुम्हाला येणाऱ्या तुमच्या यशापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण आपण पाहितलं आत्ताच पोलीस भरतीचा झालेला जो पाठीमागच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचं भरती असेल त्या भरतीमध्ये ज्ञानदीप अकॅडमीचा हा निकाल सर्वोत्तम ठरलेला आहे. आणि येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मग ते SRPF असो, CRPF असो, महाराष्ट्र पोलीस असो, इंडियन आर्मी असो, प्रत्येक ठिकाणी आपला बंदा हा नक्कीच झळकल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी एकच आहे, उत्तम नियोजन आणि ह्या युवकांची जी राहण्याची, जेवणाची आणि त्यांच्या लेखी परीक्षेची ही जी तयारी आहे ही एक उत्कृष्ट पद्धतीनं तयारी करून घेतली जाते. म्हणूनच आपलं नाव हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. त्यासाठी आपले जे काही युवक भरती झालेले आहेत हे वेगवेगळ्या राज्यामध्ये आज आपलं म्हणजे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की काहीही झालं तरी आपलं स्वतःचं जे स्वप्न साकार करायचं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी भलेही आज तुम्हाला म्हणजे कुठल्या काही आपलं तुमचं जे ध्येय असेल तर ध्येय पूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे अडथळा येतात. तर ते अडथळा पार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. संकट तर प्रत्येकाला येतात, परंतु ज्या वेळेस आपल्याला असंख्य संकट निर्माण होतात त्यावेळेस असं समजून जा की तुमचं यश
हे तुमच्यापासून काही पावलावर दूर आहे. त्यामुळं येणाऱ्या भरतीमध्ये इथलचा युवक हा प्रत्येक युवक नक्कीच वर्दी घातल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला वर्दी घालण्यासाठी सुद्धा मी ज्ञानदीप परिवाराच्या मार्फत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.